केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही बड्या नेत्यांचे खंदे समर्थक असलेल्या अरुण लखानी यांच्या उमेदवारीने विदर्भाच्या राजकीय गणितांना नवा आयाम दिला आहे। त्यातच लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि त्यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत। त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग चढला आहे। एकीकडे पवार कुटुंबाशी असलेले कौटुंबिक नाते आणि दुसरीकडे भाजपची निष्ठावंत उमेदवारी अशा दुहेरी पेचात ही निवडणूक रंगणार असून लखानी यांचा उद्योगपती ते राजकारणी कारकीर्द नेमकी कशी आणि लखानी यांना विधान परिषदेच्या मैदानात उतरवण्यामागचे भाजपची कोणती मोठी रणनीती आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अरुण लखानी हे केवळ एक राजकीय नाव नसून विदर्भातील आणि महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे। लखानी हे त्रिशूल इन्फ्रास्ट्रक्चर आणि विल्सन ग्रुप सारख्या मोठ्या उद्योग समूहांचे नेतृत्व करतात। पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपन्यांनी मोठं नाव कमावलं आहे। नागपूरच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। उद्योग जगतासोबतच क्रीडा क्षेत्रातही लखानी यांचं मोठं योगदान आहे। ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून त्यांनी बॅडमिंटन या खेळाला महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे। लखानी हे गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या पडद्यामागील रणनीतीत आणि आर्थिक नियोजनात सक्रिय आहेत। सध्या ते भाजपचे प्रदेशसह कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। भाजपच्या आर्थिक बाबी आणि व्यवस्थापनात त्यांचा मोठा सहभाग मानला जातो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र रोहन लखानी यांच्या साखरपुड्यामुळे अरुण लखानी यांच्या नावाची मध्यंतरी जोरदार चर्चा झाली। या नात्यामुळे ते थेट पवार कुटुंबाशी जोडले गेले। भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली मतदारसंघातून मैदानात उतरवण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत असं बोललं जातंय। यात चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हा परिसर विदर्भाचा महत्त्वाचा पट्टा आहे। लखानी हे नागपूरचे असल्याने या संपूर्ण परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी आणि उद्योजकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत। निवडणुका जिंकण्यासाठी लागणारी आर्थिक आणि संघटनात्मक ताकद त्यांच्याकडे आहे। अरुण लखानी यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात न राहता पक्षासाठी मोलाचं काम केलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांशी त्यांचे अत्यंत निकटचे आणि विश्वासाचे संबंध आहेत। या निष्ठेचे फळ म्हणून पक्षाने त्यांना थेट सभागृहात पाठवण्यामागचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागात पायाभूत सुविधांचा विकास करणं गरजेचं आहे। अरुण लखानी यांचा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील दांडगा अनुभव या भागाच्या विकासासाठी आणि पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरेल हा विचार करूनच पक्षाने हा मास्टर सॉक खेळला आहे अशी चर्चा रंगली आहे। अरुण लखानी यांच्या उमेदवारीमुळे भाजपने विदर्भातील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून एकाच वेळी उद्योग, क्रीडा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचं निश्चित केलं आहे। आज अरुण लखानी हे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करणार आहेत। अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून ते मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहेत। सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपने मैदानात उतरवल्यामुळे आता या मतदारसंघातील लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेची आणि रंजक ठरणार आहे। आता या हाय प्रोफाईल निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।